दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आपण जगामध्ये आपली श्रीमंती कशामध्ये मोजतो? माझ्याकडे किती घरं आहेत, किती फ्लॅट आहे, किती बंगले आहेत, माझ्याकडे किती जमीन आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, बँक बॅलन्स आता सध्या किती आहे. आणि कधीतरी मग कोणाला तरी असं आपण ऐकतो की त्याला लॉटरी लागली आणि त्याला वाटतं की कधीकधी मग माझ्यासारखं आता ह्या जगामध्ये कोणी नाही. परंतु खरोखर ही जी जगिक धनसंपत्ती आहे ही कायमची टिकणारी आहे का? हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. खूप पैसा असूनसुद्धा बघा, नाती आहे, रिलेशन्स, आरोग्य आहे, मनाची शांती आहे, ह्यांनी ही गोष्ट नसणारेसुद्धा गरीब असतात. पैसा असूनसुद्धा माणूस गरीब असतो. ह्या दृष्टीने कितीही पैसा असेल परंतु सुखाची झोप देणारी गादी ह्या जगामध्ये पैशाने आपल्याला विकत घेता येत नाही. बघा, मी यूट्यूबवर एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलाखत बघत होतो. त्याची सगळी संपत्ती जवळजवळ 500 कोटीच्या वर आहे. आणि तो सांगत होता की शूटिंग ज्यावेळेस एका ठिकाणी लांबच्या ठिकाणी चालू होती त्यावेळेस तो एका गरीब झोपडीमध्ये गेला, गरीब माणसाच्या झोपडीमध्ये गेला, अशी बाजूला होती. आणि झोपडी मोठी जरी असली तरी ती एक झोपडीच होती. आणि तो आतमध्ये गेला आणि त्याला बघून त्या लोकांना इतका आनंद झाला. आणि पण घरात प्रत्येकजण आनंदी होता. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आणि प्रत्येकाच्या त्या झोपडीमध्ये जे राहत होते फॅमिली, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान दिसत होतं. आणि तो अभिनेता म्हणाला की अशी शांती किंवा अशी समाधान जे आहे हे माझ्या घरात सुद्धा नसतं. 500 कोटीचा मालक सांगत होता की असं समाधान, असं सुख कधीकधी माझ्या चेहऱ्यावर सुद्धा नसतं, माझ्या घरामध्ये हे नसतं. खरा आनंद मग कशामध्ये आहे? स्तोत्र 119 वाचा बघा. त्यात वचन असे सांगते की तुझे नियम पाळण्याने मला आनंद होतो. देवाचे नियम पाळण्याने मला आनंद होतो. तुझे मार्ग, तुझे वचन, तुझे नियम हीच माझी धनसंपत्ती आहे. देवाचं वचन हीच खरी धनसंपत्ती आहे. देवाकडून ज्ञान, कृपा, शांती मिळते, हीच खरी धनसंपत्ती आहे. देवावर जितकं आपण देवावर प्रेम कराल तितकं तो तुम्हाला जास्त देणार आहे. ह्या जगामध्ये जगायला जे काही हवं आहे ते तो आम्हाला देणार आहे. जसजसं आम्ही देवावर प्रेम करत जातो आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत होत जातो. देवाचं वचन हे आमची धनसंपत्ती आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्र संहिता 119 आणि 14वं वचन, साम 119 and verse 14. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपत्ता असे मानून मी अत्यानंद करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.